चटका अंतःकरणापासून यात आपण सहभागी झालो पाहिजे किंवा लगेच मी हो पण म्हणतो. आज आपण सगळेजण इथं आला. खरं तर नवनाथाची परंपरा गहिनीनाथांच्या माध्यमातून निवृत्तीनाथांपर्यंत आणि निवृत्तीनाथांनंतर ती ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत या परंपरेला जपण्याचं काम आपण करता. तेच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण नवनाथ परंपरेचं एक अध्यात्म आहे आणि ते अध्यात्म असं आहे की समत्व आणि ममत्व यांचं एकत्रीकरण म्हणजे अध्यात्म. ते समत्वालाही धरून आपण चालला, ममत्वही आपल्याला दिसतं. आणि म्हणून मला खरं तर आज असं जाणवलं की आपण जे नेहमी आपल्या मंत्रामध्ये म्हणतो ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु. मला हे तेजस्वी पण मा विद्विषावहै, कोणताही द्वेष नसलेली म्हणत एकत्र आल्याचं या निमित्तानं जाणवलं. हे सगळ्यात मोठं पण आहे. कारण आपण सगळी साधारण माणसं आहोत आणि साधारण माणसाचा काकोनी खूप छान असं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. तुमच्यासमोर असं काही सांगणं हे योग्य नाही. जे काही या निमित्तानं जाणवलं आणि जे व्यक्त करावं असं वाटतं की आपण साधारण माणसं आहोत आणि ती संतत्वाकडे नेण्याचा एक छान प्रयत्न या ठिकाणी काकूंच्या आणि कीर्तन सरांच्या माध्यमातून होतो आहे. षडरिपूंचं आपल्याला झालेली लागण ती सहज आपण धारण करतो म्हणून आपण साधारण. त्या षडरिपूंना जर आपण आधू करू शकलो आपण साधू होतो. आणि त्या षडरिपूंचा अंत करू शकलो तर आपण संत होतो. असं साधारण माणसाकडनं साधू होऊन आपण संतत्वाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि संपूर्ण नाथ परंपरा या निमित्तानं आपल्या पाठीशी आहे. आपला कार्यक्रम असाच मोठमोठा होत जातो आणि या निमित्तानं घरोघरी शहराच्या ही ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून पोहोचवू आणि मला काकूंचं पाठबळ आपल्या सगळ्यांचं पाठबळ राहो ही मनस्वी प्रार्थना माऊलींच्या चरणी करतो आणि माझे दोन शब्द आपल्या ऋणात राहून